तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आपण चाललो आहे आज छावा मूवी बघायला आणि विक्ट्री थिएटरमध्ये. आणि आपण आहे ना एक जे मिथ आहे की विक्ट्री थिएटरमध्ये भूत आहेत आणि भूताचा आवाज येतो. आता ही खरं किती आहे आणि खोटं किती आहे हे आज आपण सिद्ध करणार आहे. तर बघूया आजच्या या ब्लॉगमध्ये. तर जाऊया आता विक्ट्री थिएटरला. आता आम्ही MG रोडला आता आम्ही चाललोय विक्ट्री थिएटरकडं. तर बघूया ते मी किती खरं आहे आणि किती खोटं आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग पाहत राहा. तर आपण सध्या आता चुकीच्या इथं आलोय. आपण चाललोय आपण दुसरीकडं बरोबर जाती. आणि हे माझे मित्र आहेत. हे थांबा, तुम्हाला इंट्रोड्यूस करतो माझ्या मित्रांसोबत. हा आहे प्रतीक बिराजदार. आपण आणि आजची डेट आहे. आज डेट काय? 23 फेब्रुवारी 2025. आणि हा आपला मित्र संतोष. हे फक्त संतोष एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि आपण चाललोय आता छावा मूवी पाहायला. तर नेक्स्ट मूवी थिएटर मध्ये बघूया. आणि भावांनो, नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा आपल्या भावाला. सबस्क्राईब करा. काय म्हणलं ते करा. काय आणि असेच ब्लॉग येत राहणार आहे. आणि आपण आता याच्यानंतर तुम्हाला आपल्या कॅम्पस दाखवतो कॉलेजचा पुढच्या ब्लॉगमध्ये. आलंच थिएटर 5 मिनिटाच्या रस्त्यावर आहे. बघू आता. आणि हा आम्ही आता सध्या युनिकॉर्नला गेलतो आणि तिथं बघा काय झालं आमच्यासोबत. प्रतीक, ह्याच्या पहिलं मूवी बघायला थिएटर मध्ये किती वेळा गेलाय तू? मी लास्ट मूवी 2016 मध्ये सैराट मूवी बघितली. आणि हे मी पहिली बार चाललोय. तू किती वेळा गेलाय? आणि तू लास्ट वेळा 2016. बघा, म्हणजे भरपूर टाइम नंतर चाललोय. मी तर तसं फर्स्ट टाइम चाललोय. बघू आता. मित्रांनो मोबाईल आला ना त्यापासून आम्ही. आणि हा आम्ही तिकीट जे ऑनलाईन बुक केलेले आहेत. आपल्याला कितीला पडलेले रे? आपल्याला 770 रुपयाला काहीतरी असे पडलेले आहेत. मूवी स्टार्ट झाली. तर आलोय आपण. बघू आता पुढं कसं जातं. आणि गर्दी तर भरपूर आहे. तर हे बॅनर आहे. दोघं सोडून चाललेत मला एकटंच. आपल्याला हे करावं लागणार. अजून अर्धा तास आहे. थोडं बसून घेऊ. दम लागलाय. आपला प्रतीक. बघू कुठनं जायचंय. अजून मूवी स्टार्ट नाही झाली. 4चा शो आहे आपला. 4 वाजता आहे आमचा. 4 झालाय ना. पाणी 4:10. हे पैसे नाहीत माझ्याकडे. असं करावं लागतं मित्रांसोबत असताना. आहे का? व्हिडिओ व्हायरल केला तर बाई एकच नंबर. मजाच मजा. जास्त नाही. पैसे भेटो ना व्ह्यूज आले पाहिजे फक्त. बंद कर. आज जाता स्टार्ट कर. तर भरपूर ताण लागली. आता विचारतो तर पाणी प्यावं. हे पाणी किती राहील? 20ला पैसे पाण्याची देतो. बॉटल. तर यांना पाणी पाजतोय मी आज. बघा 20 रुपये देतोय. लय मोठं काम करणार. हे तुम्हाला पण दाखवतो कसं काय. पाणी घेतो. हे आतमध्ये अलाउड नाही ना? अरे आतमध्ये अलाउड नाही ना व्हिडिओ काढायला रे? तर पाणी घेतलंय. तोंडावर पाणी मारणार होतो आता. पाणी किती? तर सुरुवात केली आहे प्रतीकने. ऐक ना. कसं आहे लार्ज स्मॉल टेस्ट कसं आहे प्रतीक? तर प्रतीक टेस्ट करून सांगतो आपल्याला कसं आहे प्रतीक टेस्ट. बघा मित्रांनो, म्हणजे विक्ट्री थिएटर मधल्या पाण्याचा टेस्ट
तो फंटा सारखा आहे. फंटानी स्प्राईट म्हणजे तुम्हाला 20 रुपये मध्ये फंटाचा टेस्ट सुद्धा भेटेल. फंटानी स्प्राईट 2 आहे मिक्स. बघा फंटा आणि स्प्राईट दोन्ही मिक्स करून 20 बघा रुपये. रिॲक्शन बघा. तुम्ही काय म्हणता मग? ओम नमः शिवाय. कसं जाईल कसं असेल? तर आता आम्हाला एकाने सांगितलंय की ज्यांनी ऑनलाईन तिकीट घेतलंय त्यांनी तिकडनं प्रिंट घ्यायची. तर आता आम्ही चालू प्रिंट घ्यायला तिकीटची बघू. 515. बरं झालं आधी चालू. तर एक नंबर होणार. पाणी पण खूप महाग आहे म्हणा. पाणी 20 रुपयाला भेटते. 20 रुपये बाहेर पण 20लाच भेटते. 10-15 रुपये. हे बाहेर कितीला भेटते पाणी? मी लहानपणी 20लाच भेटतं. जे 20 काय लाच का? बघ बरोबर आहे बरोबर आहे. किती हे तिकीट बघू. तर हे असं तिकीट भेटलंय आम्हाला. तर ऑनलाईन दाखवू जर ऑनलाईन कोणी काढला असेल इथं यायचं आणि तुमचं मित्रांनो झालेत 5 मिनिटं आतमध्ये कॅमेरा नेऊ नाही देते. तर बघूया आल्यावर तुम्हाला फोन आहे तुझा. तेच फोन वगैरे आत अलाउड नाही. म्हणजे शूटिंग अलाउड नाही, बोल ना. शूटिंग अलाउड नाही. कॅमेरा अलाउड नाही मध्ये. हे आतमध्ये म्हणजे ते म्हणतात की शूटिंग करायला अलाउड नाही. ये लड़का बहुत मेहनत कर रहा है दोस्तों, इसको लाइक करो. हा तर मग मी आल्यावर सांगतो. ऊपर थू. आम्ही हे तिकीट काढलेले आहेत ऑनलाईनचे. हे फिजिकल तिकीट्स नाही ऑनलाईन काढलेलं आहे. ऑनलाईन काढतो होतं घरी बसून. आणि इथं आल्यावर आपल्याला फिजिकल असतं. ही सर्व्हिस फालतू आहे, मला आवडली नाही. आणि ह्या कशावर बुक माय शो वरनं काढलेले आहे. म्हणून तुम्ही हितापेक्षा ॲव्हेन्यू मॉलला जाऊ शकता, ते बेस्ट आहे. फिनिक्सला अजून चांगलं आहे याच्या तिकीट. म्हणजे मी इथं तुम्हाला तेवढं एक बोलू चांगलं का? नाही. फिनिक्सला जायचं असेल तर प्लीज पैसे काढत. पैसे काढले असते. आता हे पोरगं म्हणलं पैसे नाही मागे. कोण म्हणलं? हे संत आणि आता हिचं जे आम्हाला हे तिकीट पडलं 260 रुपयाला, तर तुम्हाला ॲव्हेन्यू मॉल 180 रुपयाला किंवा 220 रुपये पडलं. आणि हे फिजिकल आम्ही ऍप्लिकेशनवर कुपन अप्लाय केलं का आपण? कुपन अप्लाय नाही कुपन नव्हतं केलं आम्ही, म्हणून आम्हाला थोडं महागात केलं. तुम्ही कुपन अप्लाय करू शकता. विकते थिएटरसाठी कुपन अवेलेबल नाही आहे, कारण ती गरीब नाही, हा, गरीब थिएटर आणि म्हणजे तेवढं चांगलं नाही. त्याच्या तसंही माझं तिकीट होतं घेतलं दिसतात आणि हा. कोणतरी बाजूला बसल्यासारखं वाटतंय. ते मी तर आपल्याला confirm करायचंय. पिक्चर बघताना की असं वाटतं की कोणतरी कानामध्ये फुसफुस करून जातं. ओके बोल की. तर मग हे खरं आहे की खोटं आम्ही हेच बघण्यासाठी आलो. तर बघू इथं खरंच आवाज येतो का? तुम्ही म्हणजे मी मध्ये ऐकलंय मध्ये की- का नाही गेलो. आम्ही अव्हेन्यू मध्ये का नाही गेलो, त्याचं खरं कारण आहे की तो भूत आहे की नाही आम्हाला हे चेक करायचं. मेन कारण हे आहे म्हणून आम्ही चालू पहिल्यांदा. हा हे ह्याचं पहिल्यांदा आहे पिक्चर बघायचा आहे. तर कार्यक्रम पहिल्यांदा आहे. आम्ही तर खूप वेळा पाहिलेला आहे. म्हणाला ह्यालाही घेऊन आलो, तो नाही माहिती. मी फर्स्ट टाइम येतोय. तर आम्ही बघूया कसं लागतं. चालू लाज झालं वाटेल. आहे तिकीट entry. पण आम्ही ना फिनिक्सला जाणार होतो, पण बजेट थोडा आमचा clear. खरं बोलायचं आहे, तर लपवायचं नाही. हा चलो आहे का नाही? चलो खरं बोलायचं. तर चाललोय आता आतमध्ये तिकीट दाखवायचं आहे. मी आज सोडला. एक मिनिट ब्लॉग काढ आम्ही आलो तुम्ही. मी पण काढतो ना आता. काहीतरी खायला घेऊ म्हणताय ते. घेण्यासाठी नाही वापस नाही होणार. घे ना आताच काय होतं एकदम. तर बघू काय घेतायत. हे काय घ्यायचं? हात दुखायला लागलाय बे. तर पॉपकॉर्न घेतले खायला आतमध्ये. चालला ना भाऊ कसं? व्हिडिओ बंद कर. ए, थांब रे. पैसे काढायचे नाही का? भाऊ, ए, खाऊ. अरे इथं संपत का आम्ही उगाच घेतलं होते. आज जाऊन खाऊ. टेस्ट भारी नाही थोडा. मी आहे ना. अरे बास ना. टेस्ट भारी नाही. हा बाहेर आल्यावर सांगतो आता पिक्चर कसा होता. बघा ए, बाईक कर रे. कोण भाव नाही. ए, बाईक कर बाईक कर. तर वापस आतमध्ये नाही गेलो आम्ही. आता मागे लागलोय लाईनीत. हे असले फालतू सर्व्हिस आहे, लाईन पण लावायची. बघा लाईनीत लागा. म्हणजे तुम्ही फिनिक्सला गेले असते ना, फिनिक्सला गेले असते ना 2 मिनिटात झाला असता. गप असं रे संपू नका स्वतः खायला लागले. आणि मी टेस्ट पण नाही तेवढा. बस आता आपल्या फॅमिलीला दाखवतो. Popcorn ए, असते. आपण नको करू Popcorn ना. असते. कशाला? बघा टेस्ट सांगतो तुम्हाला. तेवढं चांगलं नाही. तुम्हाला नंतर पिक्चर संपल्यानंतर भेटतो. आता बाय. बाईक कर बाईक कर.
एवढी भारी होती, एवढी भारी. मी प्रत्येकानं सांगतो भाऊ, जे सनम तेरी कसम जे बघणार आहेत ते सोडा, पहिलं काय छावा मूवी पहा. छावा पिक्चर बघ, कसा होता पण तू सांग. बेस्ट. गूज बम्स आहे, गूज बम्स अजून सुद्धा गूज बम्स आहे. लास्टचा सीन एवढा इपिक आहे, डोळ्यात पाणी काढणारा सीन आहे. आणि असं ते कॅरेक्टर बघून असं वाटतच नाही की कोणी ॲक्टिंग करायला आहे. स्वतः छत्रपती संभाजी महाराज असल्यासारखं लाईफमध्ये ते साक्षात त्यांनीच आहेत असं त्या पिक्चर बघताना वाटत होतं आम्हाला. ते कॅरेक्टर एवढा विकी कौशलने एवढा अद्भुत हे केलं, ॲक्टिंग केली की वाटत नव्हतं की ते तो ॲक्टिंग करत आहे. असं वाटत होतं की स्वतः संभाजी महाराजांचा तो ॲक्च्युअल सीनच चालू आमच्यासमोर. तर बेस्ट मूवी होती, एकदम खतरनाक. 10 पैकी किती देणार? 10 पैकी 11 आउट ऑफ पार भाई. सगळं खतरनाक पिक्चर होता. एक नंबर मूवी, एक नंबर सगळ्यांनी भयंकर बघा. मूवी. नक्की एकदा तरी तुम्ही ही मूवी पहा. तर आता ब्लॉग लय झाला, तर आता ह्याला बंद करूया. आम्हाला पण घरी जायचं आहे, भरपूर उशीर झाला आहे, 7 साडेसात झाले. तर मित्रांनो भेटतो तुम्हाला वापस एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तर वापस मित्रांनो भेटतो तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.